हॅलो ऑफिसर्स. भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे की सर IDBI जॅमचा इंटरव्ह्यू आणि NICL ची मेन्स एकाच दिवशी आलेली आहे. काही जणांचं तर SBI पण क्लॅश झालेलं आहे. अशा वेळेस काय डिसिजन घ्यायचे? मला असं वाटतंय की जर IDBI तुम्ही जॉईन करणार असाल तर कन्फर्म IDBIच्या इंटरव्ह्यूला जा. सर याचा अर्थ भरपूर जण असे आहेत की IDBIचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर पण म्हणतात की मे बी प्रायव्हेट आहे, मी जॉईन नाही करणार किंवा तिथे गेल्यावर पण मला अजून फर्दर प्रिपरेशन करायचं आहे, मला नाही करायचं. तर असं जर कन्फ्युजन असेल म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्ही असं पकडून घ्या की तुमचा IDBIचा रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही जॉईन करणार आहे का? तर बऱ्याच जणांची रिएक्शन येईल की नाही, मी तर फक्त एक्सपिरियन्ससाठी चाललो होतो. मग तुम्ही IDBIच्या भानगडीत पडू नका, तुम्ही NICL किंवा SBI साठी जाऊ शकता. पण काही जणांचं असं पण आहे की भरपूर दिवसापासून प्रिपरेशन करतोय, मला रिझल्टची गरज होती, जॉबची गरज होती, मला जॉब करणंच आहे. तर मग अशा वेळेस मला वाटतं तुम्ही IDBIला प्रेफर केलं पाहिजे. कारण NICLला खूप जास्त रेशोमध्ये त्यांनी मुलं घेतले, ऑलरेडी 1:26, 1:28 असं घेतलेलं आहे. सो माझं क्लिअर म्हणणं आहे, जर गरज असेल जॉबची तर IDBIला जा, आणि जर सध्या तेवढी गरज नाहीये, तुम्हाला असं वाटतंय, तर मग तुम्ही इकडे विचार करू शकता. ठीक आहे. आणि जर वेळ भेटला तर मेल पण करून टाका त्यांना बॅकअपमध्ये, पण मेलनी काही होणार नाही. ठीक आहे. चला, थँक्यू, बाय बाय.